बाहेरच्या कोणाला तरी विचार माझा फोटो. मी येतेच ध्यान झाले की. हा, आत्मवंदन सगळ्यांना खूप खूप हृदयापासून. सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाच्या पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. मार्गशीर्षातला गुरुवार, दत्त जयंती सगळं एकत्र आपल्याला आपला खरा सण म्हणतो ना, जसा दिवाळी असते त्याप्रमाणे आजचा दिवस आहे. तर सगळ्यांना खूप प्रणाम करते आणि सगळ्यांचे आभार की तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून आजच्या सत्राला आहात, पौर्णिमेच्या सत्राला. त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार. आज मला मी आज मी जास्त वेळ नाही शेअरिंग मध्ये करणार. आज आपण आपल्या ध्यानाला आणि रेकीला सुरुवात करू. अं, त्याआधी मला फक्त एक सगळ्यांना मेसेज असा द्यायचा आहे की जे पाण्याचं मी सांगितलंय तुम्हाला, पाणी घेऊन हंडा असेल तर पाण्याची जरूर जरूर पूजा करा. पाणी म्हणजे खरोखर एक मोठी ऊर्जा आहे, एनर्जी आहे. एक जॅपनीज डॉक्टर होते, त्यांनी, मी तुम्हाला हे मध्ये सांगितलं पण होतं, पुन्हा एकदा सांगते. त्यांनी पाण्यावर प्रयोग केले होते. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी पाणी साठवून ठेवलं होतं. एका पाण्याला ते खूप प्रेम द्यायचे, एका पाण्याला ते म्हणायचे की आय हेट यू, मी तुझा तिरस्कार करतो. आणि एका पाण्याला ते शिव्या घालायचे. अशा प्रकारे त्यांनी तो प्रयोग केला. ज्या पाण्याला ते रोजच्या रोज प्रेम द्यायचे, जे व्हायब्रेशन्स त्यांच्या आतमध्ये असतात, आपले हृदयातून जाणारी, एखाद्याबद्दल आपण जसं व्यक्तीबद्दल आपण प्रेम ठेवतो, व्यक्तीबद्दल आपण तिरस्कार ठेवतो, त्या व्यक्तीला आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी हृदयातनं जाती आपल्या. तर त्याप्रमाणे जेव्हा ते पाण्यासोबत बोलायचे, त्या पाण्यावर पण त्याचा परिणाम व्हायचा. इतकी ताकद आपल्या भावनांमध्ये, आपल्या विचारांमध्ये आहे. आणि त्या पाण्याला त्यांनी अम, बर्फ म्हणजे जमवला, म्हणजे फ्रीज केलं त्या पाण्याला. तेव्हा त्यांना असं दिसलं की ज्याला ते रोज खूप प्रेमाने बोलायचे, त्या पाण्याचं स्ट्रक्चर खूप सुंदर आलं. आणि ज्याच्यावर ते अ, रागाने बोलायचे, ज्याला तिरस्कार करायचे, त्या पाण्याचा आकार कसा तरी विचित्र आला. आणि हे सगळं तुम्हाला गुगलवर तुम्ही थोडं सर्च केलं किंवा युट्यूबवर सुद्धा, त्या डॉक्टरांचं नाव मी पाठवते, तर जरूर त्या इमेजेस बघा, ते फोटो बघा, ज्याच्यामध्ये त्या पाण्याचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. त्यांच्यावर एक पिक्चर पण काढलाय मला वाटते, कारण परवा माझ्या समोर युट्यूबवर ती क्लिप आली, ज्यामध्ये अं, ते सगळं दाखवलंय त्यांनी की ज्या पाण्याला ते चांगलं म्हणायचे, ते पाणी कसं झालं तयार, त्याचं स्ट्रक्चर कसं सुंदर झालं फुलासारखं, ज्याला तिरस्कार पाठवायचे ते पाणी कसं झालं. तर ह्या पद्धतीने त्या पिक्चरमध्ये आणि त्यांनी जो रिसर्च केला, त्या रिसर्चमध्ये ह्याचे रिझल्ट आलेले आहेत. त्यानंतर त्यांचं उदाहरण जसं मी तुम्हाला आत्ता सांगते, तसं त्यांचं उदाहरण अनेक ध्यानामध्ये, स्पिरिच्युअल प्रेझेंटेशन मध्ये लोक देतात, सांगण्यासाठी की पाणी ही किती मोठी शक्ती आहे. त्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा रोजच्या रोजच, आजचा दिवस म्हणून नाही, रोजच आपल्याकडे पण हंड्यांचं, ईशान्येला आपण देवघरापाशी पाणी भरून ठेवतो, त्याची पूजा करतो. आपण म्हणतो की नळ हा ईशान्येला आपण शास्त्रानुसार वगैरे. तर कारण पूर्वी लोकांना माहित होतं की पाणी ही किती मोठी एनर्जी आहे, किती मोठी ऊर्जा आहे. जसं तुम्ही बीके शिवानींचा व्हिडिओ ऐकला नसेल, तर फक्त ज्यांनी ऐकला नाही त्यांच्यासाठी माहिती म्हणून सांगते. बीके शिवानींनी सांगितलंय की ज्या घरामध्ये तुम्ही पाणी पिता, त्या घरातले सगळे विचार, त्या घरातली सगळी मनस्थिती लोकांची, हे सगळं तुम्ही आतमध्ये ग्रहण करता. ह्या एका वाक्यावरून तुम्हाला कळेल की आपण कुठेही पाणी पिताना किती अलर्ट असलं पाहिजे. आपण ऑफिसमध्ये पाणी पित असू, अख्ख्या ऑफिसमधले व्हायब्रेशन्स, लोकांचे अनेक विचार, चिडचिड, मॅनेजर बद्दलचा राग, ऑफिसच्या मॅनेजमेंट बद्दलचा राग, हे सगळं त्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं. कारण लोक काय करतात, पाण्याच्या जवळ जाऊन बोलणं किंवा कुठेही असेल तर ते सगळे व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये जमा होतात. म्हणून, आणि कुणाच्याही घरी गेलं, कुणाच्या घरी भांडण तंटे असतातच घरोघरी, सगळ्या मातीच्या चुलीत. त्यामुळे कुठेही आपण पाणी प्यायला लागलो बाहेर, की त्या पाण्यामध्ये व्हायब्रेशन्स उतरलेले असतात घरातल्या लोकांचे. तुम्हाला आठवत असेल, आपले जे पूर्वी आपले जे काय म्हणतात ते, जे ऋषीमुनी वगैरे होते, ते कुणाच्याही हातचं अन्न खायचे नाहीत, पाणी प्यायचे नाहीत. त्याचं कारण हेच होती की जेव्हा तो माणूस अन्न बनवतो, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याचे विचार त्याच्यात उतरायचे. पाण्यामध्ये सुद्धा तीच. मला आठवतंय, मी लहान असताना आमच्या घरी कुठल्या तरी पीठाचे शंकराचार्य वगैरे आले होते मंदिरामध्ये आमच्या, आणि ते
कुणाच्याही हातचं पाणी पित नव्हते. आम्हाला माहित नव्हतं तेव्हा की असं का प्यायचं नाहीत वगैरे. तर ते पाण्याला नाही म्हणायचे, "नाही, नको मला पाणी." आणि मग ते त्यांचं ते पाणी वेगळं असायचं. त्याच पाण्याचं ते वापर करायचे. आणि मग ते आत्ता समजतं की ते किती महत्वाचं आहे पाणी. तर कुठे पण आपण अशा ठिकाणी गेलो, कुणी हातात ग्लास आणून दिला, आपल्याला तहान लागली. अशा वेळी काय करायचं? साधा सरळ उपाय आहे. त्या पाण्याकडे बघायचं. त्या पाण्याला आपले व्हायब्रेशन्स द्यायचे. त्या पाण्याला तुम्ही मी आय लव्ह यू म्हणा सरळ इंग्लिशमध्ये. आय लव्ह यू म्हणायचं किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो. आपल्या देवाचं नाव घ्या, गुरुचं नाव घ्या त्या पाण्यामध्ये बघून. सगळ्यात सोपं ओम हनुमंताय नमः, गणपती बाप्पांचं नाव जे आपण नेहमी विघ्नहर्ता म्हणतो. तर अशा प्रकारे जी कुठल्या देवावर तुमचा विश्वास आहे, तुमची कुलदेवता, इष्टदेवता आहे, त्याचं नाव द्यायचं, नाव त्याला पाण्याला द्यायचं आणि अगदी प्रेमाने थँक यू म्हणून, आभार व्यक्त करून पाणी पिताना प्रत्येक ग्लासाला असा विचार करायचा, की हे पाणी माझ्या शरीरामध्ये अ, सगळं माझ्या शरीरामध्ये संतुलन आणतंय. हे पाणी माझ्यासाठी खूप निरोगी आहे, मला हेल्दी बनवतंय. असे विचार ठेवायचे आणि पाणी प्यायचं. आपण हातामध्ये ग्लास घेतला, चहा घेतला, कॉफी घेतली, की लिक्विड घेतल्यानंतर कुठलीही निगेटिव्ह गोष्ट बोलणं टाळायचं. कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे. शरीर आपलं स्वतः पूर्ण शरीर आपलं 70% पाण्याने भरलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट मला 2-3 दिवस झाले सारखी येते, की पाणी हे खूप एनर्जी मोठी आहे. त्याचा नीट वापर करा आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी बनते, त्याच्यापासून एनर्जी बनते. म्हणजे ती किती मोठी शक्ती आहे आज. किती झाडं जगवते आणि त्याचंच आपण अन्नधान्य खातो. पाणी नसेल तर किती वाईट अवस्था असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट बघितलेलं आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, की कुठेही आपण गेलो तर पाणी त्याला आपले व्हायब्रेशन देऊनच ते पाणी प्या. कारण तिथल्या सगळ्या एरियामधलं पाणी त्याच्यामध्ये आलेलं असतं. आपल्या नळातून जे पाणी येतं ते कुठून येतं? धरण, नद्या असं मग ते स्वच्छ प्रोसेसला जातं. मग तिथून सगळीकडून ते सगळ्या गावातून येतं. त्यामुळं तर त्या पाण्याला सुद्धा पिताना रोजच्या रोज प्रणाम करून त्याचे आभार मानून मग पाणी प्यायचं. ठीक आहे? तर हाच संदेश मला आज तुम्हाला सगळ्यांना द्यायचा होता. अजून एक सांगायचं तर आपलं ध्यान संपल्यानंतर रात्री 12 पर्यंत आपल्या संस्थेचं ध्यान सुरू असतं. ध्यान. आपण आज रेकी घेणार आहोत. पण ध्यान असतं आपल्या संस्थेचं, जे दर पौर्णिमेला असतं. आज पण आहे. रात्री 12 पर्यंत तुम्हाला कुठल्याही पीएमसी हिंदी, पीएमसी गुजरात चॅनलवर तुम्हाला मिळेल. जरूर अर्धा 1 तास काढून झोपायच्या आधी बसा, कारण ती सामूहिक एनर्जी आहे. मागच्या वेळेस आसावरीताईंनी त्यांचा अनुभव सांगितला होता. संगीत ध्यान त्यांना कसं वाटलं, म्युझिक कसं होतंय त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर आज बऱ्याच जणांचे मला मेसेज आले, की आम्ही अटेंड करू नाही शकणार कार्यक्रम वगैरे असल्यामुळं. पण जे आज ज्यांना शक्य आहे, त्यांनी जरूर आजचं रात्रीचं ध्यान कुठल्याही चॅनल बरोबर बसा, पण करा आज थोडा वेळ का होईना. ठीक आहे? तर आपण सगळेजण रेकीच्या आधी एक थोडंसं आपण स्थिर होऊ, आपण थोडंसं ध्यान करू आणि मग आपल्या रेकीची सुरुवात करू. सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये या. आपले हात असे हातामध्ये पाठीला अगदी आराम घेऊन आपल्या नाकाद्वारे मोठा श्वास घ्या. तोंडातून श्वास बाहेर काढा. अगदी तुम्ही तोंडातून असा आवाज पण करू शकता. बरेच जण करतात. उफ. जेव्हा आपण एक्सेल करतो, आपण बाहेर काढतो हवा, तेव्हा असा आवाज करत पण काढा. असा आवाज आला पाहिजे हवेचा. पुन्हा दीर्घ श्वास आणि तोंडावाटे बाहेर पडणारी ती गरम हवा आपल्याला फील झाली पाहिजे. काही क्षण आपण दीर्घ श्वासांची क्रिया करू. आपल्या नाकावाटे एक एक मोठा श्वास घेत घेत आपल्या छातीमध्ये मावेल तितकी हवा भरून घ्यायला सुरुवात करा आणि तोंडावाटे अगदी हळुवारपणे एक एक श्वास बाहेर सोडा. आपण किती संख्येमध्ये, किती प्रमाणामध्ये श्वास घेतोय हे महत्वाचं नसून किती हळुवार आणि पूर्ण 100% जाणीवेनी श्वास घेतोय हे महत्वाचं आहे.
त्यामुळं श्वास आत येताना आणि बाहेर येताना अगदी जाणीव असू द्या. बाहेर पडणारा गरम श्वास, गरम हवा पूर्ण जाणीवेने जाईपर्यंत बघा. आपण दिवसभरामध्ये अनेक विचारांमध्ये असू, कुठल्या काळजीमध्ये असू, हे सगळं आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या श्वासांद्वारे सोडून द्या. या क्षणाला मी इथं आहे. माझं शरीर इथं आहे. या क्षणाला वर्तमानात आहे. या सामूहिक चेतनेसोबत जोडलेलं आहे. दीर्घ श्वास आणि तोंडावाटे हळूवारपणे अनुभव करत करत बाहेर सोडा. रिलॅक्स व्हा पूर्ण. शांत, अजून शांत. नाकावाटे मोठा श्वास, छाती फुलवून जितका मावेल तितका आतमध्ये आणि तोंडाने अगदी सावकाश. आपल्या सगळ्या काळजीला, चिंतेला बाहेर सोडून द्या. काही क्षण अजून आपण या पद्धतीने मोठे मोठे श्वास घेत राहणार आहोत. आपण सगळेजण गोलाकार एकत्र बसून ही साधना करत आहोत. आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर एक सुंदर गोल्डन पिरॅमिड आहे. पिरॅमिडमुळे 3 पटींनी अधिक कॉस्मिक एनर्जी, वैश्विक ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या मस्तकात प्रवेश करते. आपल्या सगळ्यांसोबत ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आहेत, महाअवतार बाबाजी आहेत, श्री दत्तात्रेय भगवान, साक्षात श्री दत्तात्रेय आपल्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, साई बाबा, शंकर बाबा, हे सगळे सद्गुरू आपल्या सोबत आहेत. आपण सगळे त्यांच्या समवेत बसून आजची साधना करत आहोत. आपल्या हृदयातून हे चित्र आपल्या डोळ्यापुढे बघा. आपण ज्या गुरूंवर पूर्ण त्यांच्या चरणामध्ये शरण गेलेलो आहोत, अशा गुरूंना आपल्या डोळ्यापुढे आणा आणि आपण गोलाकार बसून एका पिरॅमिडच्या खाली हे पिरॅमिड ध्यान करत आहोत. दीर्घ श्वास घ्या
घेत राहा. ही ऊर्जा आपल्या आतमध्ये जाऊ दे. आपल्या छातीतून मोठे मोठे श्वास आणि आता नाकावाटेस सोडा. अगदी कोमल आणि अलगदपणे हे श्वास आपल्या आतमध्ये घ्यायचेत. कुठेही त्यांना ताण द्यायचा नाही आणि सोडतानाही अगदीच कोमलतेने पूर्ण जाणीवेने बाहेर सोडायचे. आपल्या श्वासांसोबत जागृत राहायची हीच वेळ आहे. काही करायचं नाहीये, केवळ आणि केवळ फील करायचं आपल्या श्वासांना, आतपर्यंत अनुभव करायचंय. दिवसभर आपल्या सोबत आहेत, जन्मलेल्या क्षणापासून आपल्या सोबत आहेत. जितकं हृदयातून तीव्र भावनेनी त्यांना फील करता येईल तितकं करा. त्यांचा अनुभव घ्या. कसे माझ्या आतमध्ये जात आहेत. किती अद्भुत आहे ही रचना. कसे माझ्या फुफ्फुसांपर्यंत, हृदयापर्यंत, नाकावाटे हे प्रवास करतात. माझ्या नाकाची रचना आणि पुन्हा आल्या वाटे निघून जातात. हे अनुभवण्याचं भाग्य आपल्याला मिळालंय. या संधीचा पूर्ण फायदा घ्या. सगळा आनंद, सगळं सुख आपल्या आतच आहे. हे आपल्याला जाणीव करून देणारे आपले श्वास आहेत. जेव्हा आपण एक होतो, साक्षात परमात्मा, परम चैतन्य आपल्या आत वाहणारं आपल्याला अनुभवता येतं. ही कुठली शक्ती आहे जी हे सगळं ऑटोमॅटिक चालवते. श्वास आपोआप सुरू आहेत, हृदय आपोआप सुरू आहे, शरीराची सगळी कार्य आपोआप सुरू आहेत. ही कुठली इंटेलिजन्स आहे, कुठली बुद्धिमत्ता आहे जिला काही सांगायचं गरज नाही. आपोआप ती सगळी कामं करते. मला समज देते, विचार देते. अजून 1 मिनिटं आपल्या श्वासांसोबतच दीर्घ श्वास घेत राहा. जितका मोठा श्वास तितकी एनर्जी आपल्या आत जाते.
आता आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. आपण एकाग्र आणि स्थिर झालेलो आहोत. आपल्या आतमध्ये गेलेलो आहोत, खोलवर. ह्या अवस्थेचा फायदा घेत आपलं सगळं लक्ष, एकाग्रता, फोकस, ध्यान आपल्या खालच्या भागावर घेऊन जा. आपल्या शरीराचं बूड जे जमिनीला स्पर्श करतंय, आपल्या संपूर्ण शरीराचं वजन जिथं आपल्याला जाणवतंय, त्या माकड हाडावर, खालच्या हाडांवर लक्ष घेऊन जा. पुढची 3 मिनिटं जसं आपण श्वासांवर एकाग्र होतो, अगदी तसंच खालच्या सगळ्या भागावर एकाग्र व्हा. आपल्या हातातून रेकी शक्ती वाहू द्या. रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या मूलाधार चक्राला संतुलन देत आहे, असा संकल्प म्हणून आपल्यासोबत आज या पौर्णिमा सत्रामध्ये श्री दत्त महाराज साक्षात सूक्ष्म रूपाने जोडलेले हे लक्षात असू द्या. पूर्ण विश्वासाने आजचं रेकी सत्र घ्या. आपलं सगळं लक्ष खाली बुडावर. आपल्या सगळ्यांसाठी एक संकल्प मी ब्रह्मांडामध्ये सोडत आहे. आजच्या रेकी सत्रामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या साधकांच्या सर्व चक्रांमध्ये ऊर्जेचं संतुलन यावं, ऊर्जा सुरळीतपणे प्रवाहित व्हावी. त्यांच्या कुटुंबामध्ये प्रेम, प्रकाश, शांती, समृद्धी कायम स्थिर असावी. आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं, यासाठी आम्ही आजचं रेकी सत्र करत आहोत. प्रत्येक साधकाचं शरीर मानसिक, भावनिक, शारीरिक, फिजिकल निरोगी राहण्यासाठी आम्ही आजचं सत्र करत आहोत. पूर्ण लक्ष खाली ठेवा. आपल्या श्वासांनाही फील करा. सबस्क्राईब करा सनातन. दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयं. दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयम्. आत्मरूपं परं दिव्यं वन्यम् उपास्महे. दत्तात्रेयं शिवं शान्तं इन्द्रनीलनिभं प्रभुं. दत्तात्रेयं शिवं शान्तं इन्द्रनीलनिभं प्रभुं. आत्ममायारतं देवम् अवधूतदिगम्बरम्. आपला उजवा हात आपण ओटीपोटावर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला घेऊ. आता आपण स्वाधिष्ठानाला की देत आहोत. आपलं सगळं लक्ष स्वाधिष्ठानावर. मनामध्ये विचार, संकल्प, माझे विचार आणि भावना संतुलित होत आहेत. माझ्या किडन्या व्यवस्थित काम करत आहेत. हार्मोन्स संतुलनात येत आहेत.
माझी कल्पनाशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि सगळं लक्ष स्वादिष्ठानावर, ओटीपोटावर एकाग्र व्हा. श्वासांवर लक्ष ठेवा. भस्मोद्धूलित सर्वांगं जटाजूटधरं विभुं भस्मोद्धूलित सर्वांगं जटाजूटधरं विभुं चतुर्बाहुदारांगं प्रफुल्लकमलेक्षणं चतुर्बाहुदारांगं प्रफुल्लकमलेक्षणं ज्ञानयोगनिधिं विश्वगुरुं योगीजनं प्रियं ज्ञानयोगनिधिं विश्वगुरुं योगीजनं प्रियं भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितं भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् अवधूतदिगम्बरम् अवधूतदिगम्बरम् आता आपण आपल्या गुरुस्थानावर येणार आहोत, मणिपूर चक्रावर. आपला उजवा हात आता आपल्या नाभीवर आणि डावा हात नाभीच्या डाव्या बाजूला. हे आपलं गुरुस्थान आहे. श्री दत्तात्रेयांचं स्थान म्हणू शकतो. पूर्ण लक्ष, आपला फोकस जितका आपल्या पोटात नेता येईल तितका न्या. हे स्थान आपल्याला उत्साह देतं, काम करण्याची शक्ती देतं, आत्मविश्वास देतं, पैशाच्या नवीन नवीन संधी देतं. पिवळा रंग या स्थानावर इमॅजिन करा, कल्पना करा. पुढची 3 मिनिटं आपण मणिपुरावर रेकी शक्तीने हिलिंग घेत आहोत. श्वासांसोबत राहा. त्रेयमहं भजे सर्वयोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे अवधूतदिगम्बरम् अवधूतदिगम्बरम् श्री दत्तात्रेय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही ऊर्जा सामावलेलं एक रूप, एक अवतार. या स्थानावर श्री दत्तात्रेयांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले यज्ञस्थ ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं मालकमण्डलुरधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले यज्ञस्थ ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयम् दत्तात्रेयं
आपल्या गुरुस्थानाला संतुलनात आणून आपला उजवा हात आपल्या हृदयावर जाऊ दे आणि डावा हात सुद्धा आपल्या छातीच्या डाव्या बाजूला आपल्या हृदयस्थानाला आपण रेखी शक्ती देत आहोत. आपलं हृदय प्रेम आणि प्रकाशाचं स्थान. आपल्या हृदयामध्ये आभार असू दे आपल्याला मिळालेल्या आयुष्यासाठी. सगळं लक्ष आपल्या छातीवर आणि श्वासांवर. आपलं हृदय आणि श्वास एकच आहेत असं फील करा. एक एक श्वास बघितल्याशिवाय सोडू नका. लक्ष देऊन जाणीवेनी सोडा. अस्मुद्धूलित सर्वाङ्गं जटाजूटधरं विभुम् अस्मुद्धूलित सर्वाङ्गं जटाजूटधरं विभुम् चतुर्बाहुदाराङ्गं प्रफुल्लकमलेक्षणम् चतुर्बाहुदाराङ्गं प्रफुल्लकमलेक्षणम् ज्ञानयोगनिधिं विश्व गुरुं योगी जनं प्रियम् ज्ञानयोगनिधिं विश्व गुरुं योगी जनं प्रियम् भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् भक्तानुकम्पनं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् अवधूतदिगम्बरम् अवधूतदिगम्बरम् जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं आपला उजवा हात आता आपल्या गळ्यावर शुद्धीवर जाऊ दे आणि डावा हात सुद्धा आपल्या गळ्यावरच. आपल्या तळ हातांचा स्पर्श आपल्या गळ्याला झाला पाहिजे. या पद्धतीने आपले हात ठेवा. हाताची बोटं चिटकून ठेवा एकमेकांना. आपल्या विशुद्धी म्हणजेच गळ्याला आपण आपल्या हाताद्वारे रेकी शक्ती देत आहोत. आपल्या हातामधून हे परम चैतन्य वाहत आहे. ही रेकी वाहत आहे. फील करायचा प्रयत्न करा. खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा जाणवतीये. आपल्या सगळ्यांच्या शरीरात रेकी एनर्जी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत आहे. याचा अनुभव मी आत्ता घेतीये. आपणही घ्या. विश्वास ठेवा. आपल्या गळ्यावर श्वासांवर लक्ष ठेवा.
आपल्या गळ्यात कुठलेही इन्फेक्शन असेल, थायरॉइडच्या ग्रंथी, काही त्रास असेल, तर तो दूर होत आहे आणि सगळं संतुलनात येत आहे. या पद्धतीने संकल्प घ्या. करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यन्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् मालाकमण्डलुरधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यन्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् इति श्रीदत्तात्रेयध्यानं सम्पूर्णम् शून्यदीपः जलति निःशब्दधारा वहति. आपल्या आतमध्ये असणाऱ्या या शांतीचा अनुभव आपण सगळे घेत आहोत. आपल्या श्वासांची शांती, आपल्या आतल्या जगातली ही अनुभूती, हे चैतन्य आपण या देहामध्ये आत्ता या क्षणाला अनुभव करत आहात. आभार व्यक्त करा इतक्या सुंदर अशा अनुभवांसाठी. आणि आपला उजवा हात आपल्या कपाळावर, आज्ञाचक्रावर, डावा हात कपाळाच्या मागच्या बाजूला. दोन्ही हात आपल्या सोयीनुसार ठेवा. आणि आता आपल्या कपाळातल्या मस्तकाच्या आतमध्ये असलेल्या मेंदूला आपल्या हाताद्वारे रेकी शक्ती द्या, चैतन्य द्या. स्थिर करा, शांत करा आपल्या डोक्याला. केवळ ही वेळ असते आतमध्ये असणाऱ्या शांततेचा अनुभव घेण्याची, आपल्या आत जाण्याची, श्वासांना फील करण्याची, खोलवर हृदयात जाऊन, इतकं आतमध्ये जाऊन हे फक्त अनुभव राहावा की मी म्हणजे चेतना. जे चैतन्य वाहतंय ते. आपण सगळेजण आभार मानू रेकी मातेचे, आजच्या सत्रासाठी सर्व दिव्य शक्तींचे. काही क्षण अशाच पद्धतीने हात ठेवून हळूहळू सत्रातून बाहेर या. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा काही सेकंदामध्ये सत्रातून बाहेर या. आपण भेटू